सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य महायोगी स्वामी उमानंद सरस्वती आपल्या ताई आज आपल्याला 3 शिवसूत्र एकत्रितपणे अर्थ आणि स्पष्टीकरणासह एक्सप्लेन करीत आहेत। जागृत स्वप्न सुषुप्त भेदे तुर्या भोग संभवाः हे 7वं सूत्र आपण शिकलो। त्यात ताईने आपल्याला सांगितलं की गुरुने आत्मबोध केल्यानंतर मी शिव आहे, हे विश्व शिव आहे अशी जाणीव दृढ झाली की मी देह ही भावना नष्ट होते आणि आपलं वैयक्तिक जीवन संपून समष्टीचं म्हणजेच व्यापक जीवन सुरू होतं। आपली दृष्टी बदलून आपल्याला सर्वत्र चितीचाच विलास दिसतो। शिव किंवा भैरव हस्तगत झाला की 4थी अवस्था जी सदैव आनंदाची अवस्था असते, तुर्यावस्था, ती प्राप्त होते। मग तो आनंद तो योगी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांमध्ये भोगू शकतो, म्हणजेच तो सदैव आनंदी राहतो। आता ताई पुढे सांगतात की 7व्या सूत्रात या 3 अवस्थांचा फक्त उल्लेख केलेला आहे, पण पुढची जी सूत्र आहेत 8, 9, 10 या सूत्रांमधून सूत्रकाराने या 3 अवस्थांच्या व्याख्या दिलेल्या आहेत। आता ती सूत्र कोणती आणि त्या व्याख्या काय ते ताईंच्या शब्दात आपण पाहू। तर 8वं सूत्र आहे ज्ञानम जागृत। जागृतावस्था कशाला म्हणायचं? ज्या अवस्थेत आपण पंच ज्ञानेंद्रिये वापरून बाह्य जगाचं ज्ञान घेतो, मग ते ज्ञान कोणत्याही पातळीवरचं असो, म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धी वापरून बाह्य जगाचं ज्ञान ज्या अवस्थेत घेतलं जातं ती अवस्था म्हणजे जागृतावस्था। म्हणून ज्ञानम जागृत असं हे 8वं सूत्र म्हणतं। आता 9वं सूत्र आहे स्वप्न विकल्पाः। हे सूत्र स्वप्नावस्थेची व्याख्या देतं। स्वप्न म्हणजे स्वप्नसृष्टी आणि विकल्प म्हणजे विचारांची सृष्टी। थोडक्यात काय तर स्वप्नसृष्टी आणि विचारांची सृष्टी म्हणजे स्वप्नावस्था। स्वप्नावस्थेत बाह्य जगाशी डायरेक्ट संबंध नसतो। स्वप्न म्हणजे मनाच्याच विचारांचं प्रोजेक्शन असतं। मनी वसे ते स्वप्नी दिसे, नाही का? आपण दिवसभर जे काही पाहतो, ऐकतो, उपभोगतो किंवा अनुभवतो त्याचे ठसे आपल्या मनावर पडतात आणि त्याप्रमाणे आपले विचार होतात आणि मग विचारांची सृष्टी तयार होते। प्रत्येकाचे विचार अनुभव वेगळे, म्हणून स्वप्नसुद्धा वेगळी असतात। जागृतावस्थेत आपण पंच ज्ञानेंद्रिय वापरून बाह्य जगाचं ज्ञान करून घेतो, पण स्वप्नावस्थेत बाह्य जगाशी संबंध नसतो। हा फरक आहे असं ताई आपल्या लक्षात आणून देतात। आता 10वं सूत्र आहे अविवेको माया तवोषोत्तम। विचार विवेक जिथे नाही, जाणीव पण नाही, अशी जाणीव शून्य भ्रमाची अवस्था म्हणजेच सुषुप्तीची अवस्था, गाढ झोपेची अवस्था होय। अविवेको म्हणजे ज्या अवस्थेत विचार नाही की विवेक नाही, सगळं शून्यवत। माया तवोषोत्तम म्हणजे भ्रम, मनावर मायेचा पगडा असतो, अशी ही भ्रमाची अवस्था आहे, जाणीव शून्य। तर इथे ताई आपल्याला उदाहरण देतात की जसं डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी भूल देतो तेव्हा आपण जाणीव शून्य असतो, वेदनेची आपल्याला जाणीव नसते, पण ती काही समाधी नसते। तशीच ही अवस्था आहे भ्रमाची, कोणत्याही पातळीवरची जाणीव शून्यता। या अवस्थेत जाणीवच नसते, म्हणजे ती मोहाची गाढ निद्रा समजतात। इथे मन वापरत नाहीत, विचारहीन जाणीव शून्य अवस्था, म्हणून या अवस्थेला मायेची मोहावस्था म्हणतात असं ताई 3ही अवस्था आपल्याला समजावून देतात। 3 अवस्थांची व्याख्या देतात। आता पुढील शिवसूत्र कोणतं ते आपण पुढील भागात पाहू। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय।